हा आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न असा आहे की खालील माहितीच्या आधारे मध्य माहिती करा. आता हा प्रश्न म्हणजे आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत, पण आता याच्यात वेगळं काय आहे, तर याच्यामध्ये वेगळं असं आहे की पेक्षा कमीचं गणित आहे. पेक्षा कमीचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिलेला जो x असतो तो पूर्णपणे एका साइडला 10 20 30 40 50 60 लिहिलेला आहे. ह्या साइडला काय लिहिलंय 10 पेक्षा कमी, म्हणजे पेक्षा कमी 10, पेक्षा कमी 20, पेक्षा कमी 30, पेक्षा कमी 40, पेक्षा कमी 50 आणि पेक्षा कमी 60. आणि या बाजूला पण फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार दिलेली आहे. f दिलेला आहे तो काय 15 32 51 78 97 110. अशा स्वरूपाचं जर समजा गणित दिलेलं असेल की एका साइडला पूर्ण पेक्षा कमी आणि इकडे जो दिलेला f आहे तो चढत्या क्रमाने दिलेला आहे, असं जर असेल तर आपल्याला गणित करताना नव्याने x आणि नव्याने f तयार करावा लागतो. x कसा तयार करावा लागतो तर 10 पेक्षा कमी 10 म्हणजे काय कितीने कमी हे लक्षात घ्यावं लागतं आणि पेक्षा कमी 60 कितीने कमी हे पण लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे याचा गट तयार करावा लागतो. गट कसा तयार करणार 10 पेक्षा कमी किती 0 5 का 7 माहित नाही, काय करायचं यांच्यामध्ये अंतर किती कितीचे 10 10 चे अंतर आहे. याच्यामध्ये फरक कितीचा आहे 10 10 चा आहे. मग 10 ने पाठीवर जा 10 पेक्षा कमी 0 म्हणून पहिला x मधला गट काय झाला ना 0 ते 10. त्यानंतर काय करायचं हा 10 इकडे येऊन जाईल काय होईल 20 पेक्षा कमी 10 म्हणजे 10 ते 20 20 ते 30 30 ते 40 40 ते 50 50 ते 60 10 चा फरक आहे. म्हणून हा x अशा स्वरूपात निर्माण झालेला आहे. जर समजा 5 चा फरक असला तर 15 20 25 30 असा असा नाही तर पेक्षा कमी असलं असतं. तर 5 5 चा फरक येऊन 5 चा पाठी वेगळा असतो. 0 दिलं असतं 0 ते 15 म्हणता येणार नाही किंवा 5 ते 15 म्हणता येणार नाही. 10 ने मागे जाणार नाही 5 ने मागे जावं लागेल. म्हणजे 15 पेक्षा कमी 10 का तर यांच्यामध्ये काय आहे 10 10 चा फरक आपल्याला पाहायला दिसतो. आलं का लक्षात 15 आणि 20 मध्ये 5 चा फरक आहे 20 आणि 25 मध्ये 5 चा फरक आहे म्हणून 5 चा पाठी मध्ये यांच्यामध्ये 10 10 चा फरक असतो म्हणून 10 ने मागे आलो. आलं का लक्षात x कसा काढला ते पुढे f कसा काढायचा आहे f काढताना f मधली पहिली संख्या दशाला तशी मांडायची. इकडे 15 आहे म्हणून इकडे 15 आहे. ओके त्यानंतर काय करायचं या f मधनं खालची संख्या ही सेकंड नंबरची आहे त्याच्यातून वरची संख्या वजा करायची. 32 मधून 15 गेले जे उत्तर येईल ते करायचे 17 आले. 51 मधून 32 गेले किती आलं 19. 78 मधून 51 गेले 27. 97 मधून 78 गेले 19. 110 मधून 97 गेले 13. अशा प्रकारे नव्याने f तयार होतो. नव्याने ज्याला जो नवीन जो f आहे त्याची बेरीज करायची सगळ्यांची आणि जे काही उत्तर येईल त्यामध्ये या सगळ्यांची बेरीज केली ती आली n किती आहे 110. आलेलं जे n आहे 110 यांची बेरीज केल्यानंतर ते आलेलं उत्तर आणि पेक्षा कमीच्या गणितामध्ये जुन्या f मधला शेवटची संख्या ही जर सारखी आली असेल तर आपलं इथपर्यंत गणित ओके आहे बरोबर आहे काही चूक नाही. पण जर समजा इथे 110 आणि 111 आला असतील तर आपल्या ह्या वजाबाकीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे काहीतरी चुकली वजाबाकी म्हणून ती बरोबर करून घ्यावी लागेल. त्यानंतर पुढचं नेहमीप्रमाणे तुम्हाला MB काढायचा आहे DX काढायचा आहे FDX काढायचा आहे. MB कसा काढतात तुम्हाला माहिती आहे 0 ते 10 यांचं सेंटर काय 5. 10 ते 20 मध्ये 15 येतात 20 ते 30 मध्ये 25 30 ते 40 मध्ये 35 40 ते 50 मध्ये 45 50 ते 60 मध्ये 55. अशा प्रकारचा MB मध्यबिंदू मिड व्हॅल्यू आपण काढून घेतली. आता काढलेला जो MB आहे त्या MB मध्ये कोणती एक संख्या आपण गृहीत धरायची. शक्यतो सेंटर मधली संख्या धरायची. सेंटर येताना सेंटरच्या वरची संख्या बघायची. आपण 25 ही संख्या गृहीत धरली. आता काय करायचंय DX काढायचा. DX कसा करायचा आहे त्या 5 मधून 25 गेले -20 15 मधून 25 गेले -10 35 मधून 25 गेले 10 आणि 25 मधून 25 गेले 0 आणि मग नंतर 35 मधून 25 गेले 10 45 मधून 25 गेले 20 55 मधून 25 गेले 30. अशा प्रकारे छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा केली मायनस चिन्ह मोठ्या संख्येतून मोठी संख्या वजा केली प्लस चिन्ह. त्यानंतर DX काढल्यानंतर FDX काढायचा. FDX कसा काढणार f गुणिले DF f कुठे इथे आहे DX कुठे आहे इथे आहे. या दोघांचा गुणाकार म्हणजे काय 15 गुणिले 20 -300
15 गुणिले 3 15 गुणिले 20 300 17 गुणिले 10 -170 19 गुणिले 0 0 27 गुणिले 10 270 19 गुणिले 20 380 13 गुणिले 30 390 अशा प्रकारे FDX आपण काढून घेतला. FDX काढून घेतल्यानंतर वरतीच्या मायनस वाल्या संख्या आहेत त्यांची एकत्रित बेरीज आणि खालची जी प्लस संख्या आहे त्यांची एकत्रित बेरीज केली. वरच्यांची बेरीज झाली -470 खालच्यांची बेरीज झाली 1040. ओके. आता 1040 मधून 470 वजा केले ते आले 570. तेव्हा म्हणायचं समेशन FDX. त्यानंतर आपलं सूत्र A बरोबर काय x अधिक समेशन FDX भागिले n हे आपलं सूत्र आहे. आणि या सूत्रामध्ये आता अंक मांडायचे. x ची किंमत किती आली आपली 25. x ची किंमत आहे आपली आपण काय गृहीत धरणार 25. n किती आहेत आपले n आहे 110 आणि समेशन FDX 570. या संख्या या सूत्रात मांडल्या. x बरोबर 25 अधिक ला अधिक समेशन FDX 570 n बरोबर 110. मग आता A बरोबर काय आहे 25 ला 25 अधिक ला अधिक 570 ला 110 ने भागलं 0 0 काढला असं डायरेक्ट भागाकार करा किंवा 0 0 कट करा. 57 ला 11 ने भागलं ते आलं 5.18. मग 25 अधिक 5.18 बरोबर 30.18. आणखी सगळं नेहमी सगळं रेग्युलर सारखं होतं. फक्त फरक काय केला या ठिकाणी नवीन काय भेटला आपल्याला तर आपल्याला नव्याने x तयार करायचा आहे नव्याने f तयार करायचा आहे. म्हणजे भाग दिलेला तो x आहे तो व्यवस्थित प्रकार मांडायचा आहे आणि f जो आहे त्याच्या बरोबर आपल्याला करून घ्यायचं आहे.